मनावर नियंत्रण वगैरे हा ब्लॉग जो आहे तो आपले घरचे पण बघणार आहेत. हाय गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. मी आहे सिद्धी आणि हा आहे स्वप्नील. हाय. तो आज आम्ही चाललो आहे, माझा हेअरकट करायचा आहे. सो स्वप्नील मला तिकडे ड्रॉप करणार आहे आणि तो जाणार आहे आमच्या इनोवाला. काय म्हणतात त्याला, रूफ कॅरियर बसवायचा आहे. गाईज माझा हेअरकट पण झाला आहे आणि मी हेअरकट करून डायरेक्ट इथे चालली आहे. सो माझा हेअरकट कसं झालं आहे तुम्ही सांगा मला. आपण हेडलाइट चेंज होती आहे, हां देन ऑडिओ सिस्टम अपडेट होती आहे, ओके. देन खालचं फ्लोर लॅमिनेशन, सीट कवर्स. ऑडिओ सिस्टम आत्ता केली आहे आपण रिसेंटली. स्पीकर नाही करत आहे, स्क्रीन हेड करत. युनिट होती, दॅट टू 13.3 इंचेस. ही छोटी आहे ना, ती मोठी टाच. सो आमची गाडीची अवस्था बघा आता. स्वप्नीलने काय काय करायला सांगितलंय माहित नाही आहे मला. पण आहे लावतो. इकडे अजून थोड्या काही गोष्टी आहेत त्या सांगतो तुला, त्या डिस्कस करायच्या. बघा हे काय केलंय. ही आपली ओरिजिनल ग्रिल आहे, ओके. ती वाली. हां ती चेंज करून आपण GR किट टाकले, हे DRS टाकले. अच्छा ते आपले लाईट्स असणार आहेत. ओके. सो बघू चेहरा स्वप्नील तुझा, किती आनंद आहे त्या चेहऱ्यावर. येस. आणि द मेन पार्ट, कितना फटा. आम्ही आता आलो आहे नाश्ता शबरी हॉटेल. हॉटेल तो काय खाणार आहे? मी SPD इस्किली. आणि तू. मी पावभाजी खाणार, माय फेवरेट. किती पाव ते फाडली तू? म्हणला तो आत होता, ते बटन दाखवलं तुम्ही बरं का. तो म्हणला ते स्विचचे बटन आहेत ना, त्याच्यात लाईट येते, लाईटवाले बटन देऊ. काही गोष्ट की मनावर नियंत्रण वगैरे, नियंत्रण, मनावर नियंत्रण वगैरे काय मनाच्या नसतं. धुंदीत लहरीत असं झालं. तर हा ब्लॉग जो आहे तो आपले घरचे पण बघणार आहेत. तर मी सो प्राईस डिस्क्लोज नाही करणार, पण मी तुला सांगेल. हां दाखव ना. नाही कसं ते सगळे बघणार म्हटल्यावर मी कसं दाखवू. मला तर दाखवू शकतोस ना. तू बघू शकतो, ते पॉज करतो मी. हां ठीक आहे, केलं. हो स्वप्न, हे मी खाते, ते तू खा. चालेल. हे एवढं ह्याच्यावर दही आहे, मला अजिबात आवडत नाही. हे तू तुझं खाऊन घे. उद्या आपण बघूया स्वप्नीली गाडीमध्ये नक्की काय काय चेंजेस केलेत आणि काय काय नक्की लावलंय त्यांनी. भरपूर काय काय नवीन बघायला मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे जे मला पण माहीत नाही आहे. आय डोंट नो. सो लेट्स सी यू टुमॉरो. चाललो आहे गाडी आणायला आमची, ही रेडी आहे. गाईज आम्ही आलो आहे आमची कार घ्यायला. आपण नवीन प्लेयर टाकलेला आहे गाडीमध्ये. डॅश कॅम बसवला, डॅश कॅम बसवलाय. अजून सीट कवर्स बसवलेत.
मस्त लाईट आहे. सो आर यू हॅपी ना? येस, खूप वर्षाची इच्छा होती माझी लाईट. सॅटिस्फाईड? हां, लाईटमध्ये तर फुल्ली सॅटिस्फाईड, सीट कवर्समध्ये फुल्ली सॅटिस्फाईड, डॅश कॅममध्ये फुल्ली सॅटिस्फाईड, म्युझिक सिस्टममध्ये आहे सॅटिस्फाईड. थोडंसं जे अजून थोडेसे सेटिंग्स करायचे आहेत. सगळं चांगलं आहे, पण जे मेन फीचर्स जे गाडीमध्ये असतात तर ते वर्क व्यवस्थित झाले तर त्याचा फायदा आहे. नाहीतर मग ह्या स्क्रीनचा काही फायदा नाही. आपण गाडी चालवता कुठं आपण व्हिडिओज बघतो किंवा काय. त्यामुळे जे गाडी चालवताना जे मेन फीचर्स आहेत ते जर व्यवस्थित चालले तरच ही स्क्रीन ठेवण्यात पॉइंट आहे. सो गाईज, आम्ही आमची कार परत त्या शॉपमध्ये नेऊन दिली होती, कारण जी स्क्रीन आम्ही लावली होती कारमध्ये त्याला काही इश्यूज येत होते. काय इश्यूज म्हणजे जे कंपनीमध्ये जे कंपनीने जे फीचर्स दिले ते नीट वर्क नव्हते होत, जसं मी आधी सांगितलं तसं. तर मग आम्ही जी ओरिजिनल स्क्रीन आहे ती परत लावायला सांगितली आणि अजून काय केलं, आणि जी फ्रंट ग्रिल होती ती एवढी मॅच नव्हती होत, तर ती पण आम्ही ओरिजिनल जशी आहे तीच तशी लावून घेतली. ही ती ओरिजिनल स्क्रीन आहे. ग्रिल पण आम्ही परत आमचं जे आहे तीच लावली आहे ग्रिल, आणि ह्या न्यू लाईट्स लावल्यात आणि ह्या 2 न्यू लाईट्स आहेत. सो आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आमच्याकडून जर काही मिस्टेक्स होत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.